नागपुर में पेट्रोल डीजल की बढ़ती कीमतों के खिलाफ कांग्रेस का आंदोलन आज उग्र होता दिखाई दिया। कांग्रेस कार्यकर्ताओं ने अनोखे अंदाज में प्रदर्शन करते हुए हाथों में दोपहिया वाहन उठाकर सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी की। संविधान चौक से निकले इस मोर्चे को रोकने के लिए पुलिस ने नारंग टावर के पास बैरिकेड्स भी लगाए, लेकिन आक्रामक कार्यकर्ताओं ने बैरिकेड्स पार करते हुए आकाशवाणी चौक की ओर प्रदर्शन किया। स्थिति को नियंत्रण में रखने के लिए आकाशवाणी चौक पर पुलिस को अपने वाहन आड़े लगाकर रास्ते भी रोकने पड़े। इसके बाद भी कार्यकर्ता शांत नहीं हुए। कांग्रेस कार्यकर्ता फिर से जिलाधिकारी कार्यालय की ओर बढ़ने की कोशिश कर सकते थे। इसी के देखते हुए पुलिस ने मानवीय श्रृंखला बनाकर मोर्चे को वहीं रोक दिया। फिलहाल कांग्रेस के चुनिंदा नेताओं को चर्चा के लिए जिलाधिकारी कार्यालय में भेजा गया है, जहां प्रशासन को ज्ञापन सौंपे जाने की जानकारी सामने आई है। पेट्रोल डिझेलच्या किमती 100 पार झाल्या। आज नागपुरामध्ये 111 रुपये लिटर पेट्रोल झालेलं आहे। सामान्य जनतेचं कंबरडं मोडलेलं आहे, त्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये कुठलीही उपाययोजना न करता मोदीजी विदेश दौरे करत फिरत आहेत। मेलोडी खाऊन सब भूल जाओ अशा पद्धतीचे नारे लावून राहिलेले आहे। त्याच्या विरोधामध्ये जनाक्रोश निर्माण झाला। आज समाजामध्ये एक अनरेस्ट निर्माण झालेला आहे। म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने संपूर्ण राज्यभरामध्ये महागाई विरोधात आणि दरवाढ विरोधामध्ये हा मोर्चा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्या अनुषंगाने आज नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही मोर्चा घेऊन चाललेलो आहे। मध्यंतरी पंतप्रधानांनी जनतेलाही आवाहन केलं होतं की पेट्रोल कमी वापरा, तेल कमी वापरा, म्हणजे कशा पद्धतीने बघताय ते त्यांचं अपयश झाकळण्यासाठी सर्व जबाबदारी जनतेवर टाकतात आहे। सरकारची जी जबाबदारी आहे महागाई नियंत्रणामध्ये आणणं आणि उत्तम गव्हर्नन्सचं काम करणं, मात्र यांना गव्हर्नन्स जमत नाही। फक्त यांना प्रचारतंत्र जमते आणि संपूर्ण जबाबदारी जनतेवर टाकायची। जनतेनंच खर्च कमी करायचा, जनतेचं उत्पन्न कधी वाढणार आहे? इथे उत्पन्नच नाही तर खरेदी काय करणार, ही स्थिती निर्माण झाली। सध्या सोशल मीडियावर एक ट्रेंड सुरू आहे कॉक्रोच जनता पार्टी, आणि त्यासोबतच आणखी दुसरं ट्रेंड आहे की ते यावेळी निवडणूक झाले तर कोणता पक्ष जिंकेल असा एक ट्रेंड सुरू आहे। काय वाटतं बघा, हे जे कॉक्रोच जनता पार्टी आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती युवकांनी तयार केलेला हा प्लॅटफॉर्म आहे आणि एक मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरुद्ध जनसमर्थन त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तरुणांमध्ये मिळत आहे। आज मोदी सरकारला राजकीय दृष्टिकोनातून हरवण्याची ताकद फक्त राहुल गांधीजी आणि काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि हा अनरेस्ट युवकांमध्ये जो आहे, बेरोजगारीचा असेल, नोकऱ्या नाही आहे, महागाई वाढते आहे, पेपर लीक होत आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये पेपर लीक होऊन राहिलेले आहे। ह्या संपूर्ण व्यवस्थेच्यामुळे आज युवक निराशामध्ये गेलेला आहे आणि त्या नैराश्यातून हा कॉक्रोच पार्टीचं समर्थन, ज्या दिवशी हा युवक रस्त्यावर उतरेल आम्हाला विश्वास आहे की काँग्रेस पार्टी निश्चितपणानं ह्या युवकांच्या पाठीशी खंबीरपणानं उभी राहील आणि सत्ता उलथून टाकण्यासाठी प्रयत्न करेल। थँक्यू।